स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्यापासून पितृपक्ष सुरू होत आहे. अनंत चतुर्दशी झाल्यानंतर पितृपक्ष सुरू होतो. प्रतिपदा ते अमावस्या हा काळ पितृपक्ष म्हणून ओळखला जातो. पितृपक्षात पितरांचे स्मरण केले जाते. पितृपक्षाच्या काळात सर्वसामान्यपणे शुभ कार्य केले जात नाही. श्राद्धातील मंत्रोच्चारामध्ये पितरांना गती देण्याची सूक्ष्म शक्ती समावलेली असते. श्रद्धा या शब्दापासून श्राद्ध हा शब्द निर्माण झाला आहे. इहलोक सोडून गेलेल्या आपल्या वाडवडिलांनी आपल्यासाठी जे काही केले त्याची परतफेड करणे अशक्य असते. त्यांच्यासाठी जे पूर्ण श्रद्धेने केले जाते ते श्राद्ध होय. पूर्वजांमध्ये देवतांप्रमाणे वरदान आणि शाप देण्याची क्षमता असते असा उल्लेख गरुड पुराण आणि कठोपनिषद यासारख्या ग्रंथात आढळून येतो. त्यामुळे पूर्वजांना प्रसन्न ठेवल्यास कुटुंबातील सुख शांतता समृद्धी कायम राहते अशी मान्यता आहे. भारतीय परंपरा आणि तत्वज्ञानानुसार 4 ऋण सांगितली गेली आहेत. देवऋण, ऋषी ऋण, पितृऋण आणि समाज ऋण. हे 4 ऋण फेडणे माणसाचे कर्तव्य मानले गेले आहे. पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी आवश्यक असतो. माता पिता निकटवर्तीयांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय व्हावा, त्यांना सद्गती मिळावी यासाठीचा संस्कार म्हणजे श्राद्ध होय. 18 सप्टेंबरला सकाळी 8:03 भाद्रपद पौर्णिमा समाप्त होत आहे. यानंतर महालयारंभ होत असून प्रतिपदा श्राद्ध या दिवशी करावे असे सांगितले जाते. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही उपाय व काही सेवा करायची आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. पण आता आपल्या आयुष्यातील संकटे हे येणारच नाही असे तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहावी यासाठी पितरांचा आशीर्वाद आपल्यावरती सदैव असला पाहिजे. आपल्या घरामध्ये जर पितृदोष असला तर आपण कोणतंही काम करायला घ्या ते काम व्यवस्थितरित्या पार पडत नाही. त्यामध्ये अनेक अडचणी अडथळे येत असतात. तसेच मुलांचे विवाह हे वेळेवरती जुळून येत नाही. तसेच संतान प्राप्ती होत नाही. तसेच आर्थिक टंचाई देखील जाणवत असते. मुलांची देखील पाहिजे तशी प्रगती होत नाही. अशा भरपूर समस्या आपल्याला येत असतात. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला या पितृपक्षाच्या दिवसामध्ये म्हणजे या 15 दिवसामध्ये काही उपाय व काही सेवा करायच्या आहेत. तर कोणते उपाय करावे व कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका. आता पितृपक्षाचा काळ म्हणजे आपण या काळामध्ये पूर्वजांचं स्मरण हे करायचं आहे. तसेच त्यांची जेव्हा श्राद्धविधी असते त्या दिवशी आपण त्यांचं श्राद्ध हे करायचंच आहे. आता या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला एक दिवा आपल्या घरामध्ये रोज संध्याकाळी प्रज्वलित करायचा आहे. पण महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे या पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्या घरामध्ये जे काही माठ असेल हंडा असेल तर अशी भांडी आपण रिकामी ठेवायची नाही. अगदी तुम्ही ती भरून ठेवत नसाल तरी पण या पितृपक्षाच्या काळामध्ये तिच्यामध्ये थोडं का होईना पाणी तुम्ही ठेवावं, कारण की तिथेच आपल्या पितरांचा वास असतो. आणि जर आपण असे पाणी भरून ठेवले तर आपल्या पितरांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात असे म्हणतात. त्यामुळे असं पाणी आपण भरून ठेवायचं आहे. अगदी तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून त्या पाण्यामध्ये तुम्ही दुर्वा टाका. भलेही ते पाणी तुम्ही पिऊ नका, पण ते पाणी तुम्ही दुसऱ्या दिवशी झाडांना ओतायचं आहे किंवा टाकून दिलं तरी पण चालेल. आणि परत दुसऱ्या दिवशी आपण नवीन पाणी त्या माठामध्ये भरायचं आहे. शक्यतो तरी आपण मातीचे मडके वापरावे किंवा अगदी मातीचं छोटंसं भांडं असेल ज्याला सुगड म्हणतात असं जरी आपण आपल्या किचनमध्ये भरून ठेवलं तरी पण चालेल. जिथे तुम्ही पाण्याचं फिल्टर आहे त्याच ठिकाणी तुम्ही असं सुगड भरून ठेवा किंवा मातीचं दुसरं काही भांडं असेल तर असं पाणी आपण पितरांसाठी रोज भरून ठेवायचं आहे. रोज सकाळी हे काम करायचं आहे. अगदी 15 दिवस जर तुम्ही ही सेवा केली तर आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा नक्कीच मिळेल. आता त्यानंतर आपल्याला 2 दिवे देखील प्रज्वलित करायचे आहे. आता हे उपाय व सेवा जास्त काहीही अवघड नाही. फक्त तुम्ही मनापासून हा उपाय आणि सेवा करा. तुम्हाला नक्कीच त्याचे फळ हे बघायला मिळेल. आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. आता जो काही आपण दिवा घेत आहोत पंती असेल किंवा दुसरा कोणताही दिवा घ्या, पण तो तुटलेला असेल किंवा काळवंडलेला असेल तर असा दिवा घ्यायचा नाही. आपल्याला व्यवस्थितच दिवा घ्यायचा आहे. शक्यतो तरी तुम्ही मातीची पंतीच घ्यावी. आपण मातीची पंती घेतल्यानंतर तिच्यामध्ये थोडेसे तिळाचं तेल टाकायचं आहे. घरामध्ये जर तिळाचं तेल नसेल तर तुम्ही शुद्ध तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता. आता एक प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये थोडेसे अखंड तांदूळ टाकावे. तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावे आणि त्यानंतर त्या तांदळावरती आपण हा दिवा ठेवायचा आहे.
आता या दिव्यामध्ये आपण तेल टाकल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे। काळे तीळ हे पूर्वजांना समर्पित आहे। आपण जर असे काळे तीळ टाकले तर आपल्या पितरांना मोक्ष प्राप्त होतो, त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे म्हणतात। कारण की पितृपक्षाच्या काळामध्ये आपले पूर्वज पृथ्वीवरती येत असतात, ते आपल्या उंबरठ्यावरती येतात, आपल्यासाठी कोण कोण सेवा करताय ते देखील बघत असतात। त्यामुळे आपण सेवा या करायच्याच आहे। सेवा जर केली तरच आपल्याला त्याचे फळ हे मिळते। आणि तसेच आपल्या पितरांचे आपल्यावरती काहीतरी ऋण आहे, त्यामुळे त्यांची सेवा आपण केलीच पाहिजे। तर असा जो काही दिवा आहे, हा दिवा आपण आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचा आहे। अगदी 15 दिवस तुम्ही असा दिवा रोज दक्षिण दिशेला प्रज्वलित करावा। हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्याला हळदी कुंकू अर्पण करावं, फूल वाहावं, आपण तिथेच आसन घेऊन बसायचं आहे। मग तुम्ही ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा। किंवा जर तुम्हाला पूर्वजांची नावे माहीत असतील तर तुम्ही पूर्वजांचे स्मरण देखील करू शकता। तसेच तुम्ही पितृस्तुती देखील म्हणू शकता। अगदी पितृस्तुती म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून द्या, श्रवण केलं तरी पण चालेल। पण जे काही 15 दिवस आहे, या 15 दिवसामध्ये आपल्याला या सेवा करायच्याच आहे। आपण रोज संध्याकाळी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला असा दिवा प्रज्वलित करायचा आहे। आता ही सेवा कोण करू शकतं, तर घरातील कोणत्याही व्यक्तीने ही सेवा केली तरी पण चालेल। ताई, दादा, आजी, आजोबा, तुमच्या घरातील मुलं देखील ही सेवा करू शकता। फक्त मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करता येणार नाही। मग ही सेवा तुमचे पती करू शकता किंवा तुमच्या मुलांनी ही सेवा केली तरी पण चालेल। पण या पितृपक्षाच्या काळामध्ये रोज 15 दिवस आपण असा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला प्रज्वलित करायचाच आहे व ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे। आता हा दिवा एक प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला अजून घरामध्ये दुसरा दिवा प्रज्वलित करायचा आहे। तर हा दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवलेला आहे अशा ठिकाणी ठेवायचा आहे। आता इथे दिवा प्रज्वलित करताना देखील आपण त्या दिव्यामध्ये देखील काळे तीळ टाकायचे आहे। दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे। तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्ही टाकू शकता। असा दिवा आपण जिथे पाणी भरून ठेवतो तिथे प्रज्वलित करायचा आहे, कारण की तिथे देखील पितरांची जागा असते, पितरांचा वास असतो असे म्हणतात। मग जर तुम्ही मातीचं मडकं असेल किंवा मातीचं कोणतंही भांडं जिथे भरून ठेवलेलं असेल तिथेच आपण हा दिवा प्रज्वलित करावा। यामुळे आपल्याला पितरांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। तसेच पितृपक्षाच्या काळामध्ये आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे आपण स्वयंपाकघरामध्ये उष्टी भांडी ठेवायची नाही। आपण जर उष्टी भांडी ठेवली तर हे अशुभ मानले जाते। यामुळे लक्ष्मीचा कोप होतो आणि पितृदोष देखील आपल्याला भोगावा लागतो, कारण की आपल्या पितरांचा वास तिथेच पाण्याच्या ठिकाणी असतो। त्यामुळे घरामध्ये शक्यतो तरी तुम्ही उष्टी भांडी ठेवायची नाही। आपले किचन नेहमी या पितृपक्षाच्या काळामध्ये स्वच्छच ठेवायचं आहे। तसेच आपल्या दरवाजाच्या बाहेर देखील आपण रोज पाणी शिंपडायचं आहे, कारण की आपले पूर्वज हे आपल्या उंबरठ्यावरती येत असतात आणि जर तिथे आपण पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होत असतो, त्यांना मोक्ष प्राप्त होत असतो। त्यामुळे रोज सकाळी उठल्यानंतर आपल्या उंबरठ्याच्या दोन्ही साईडला आपण थोडंसं पाणी हे शिंपडावं। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा। धन्यवाद।